नमस्कार मित्रांनो, मी विशाल गायकवाड. आमचं युट्यूब चॅनल सिटी प्राईम रियालिटी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कात्रपचा एक मिनी टाउनशिप प्रोजेक्ट. कारण की अनेक जण ज्या वेळेला अंजली कात्रप मध्ये घर पाहतायत तर इथे स्टँड अलोन बिल्डिंग जास्त बनतायत. ओके. अनेकांची अशी रिक्वायरमेंट आहे, सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, छोटं गार्डन हवं, यंगस्टर्स असतील तर थोडीशी जिम हवी, किड्स प्ले एरिया हवा. तर आपण हे सर्व देणार आहोत ह्या प्रोजेक्ट मध्ये. काय सांगता? येस, तुम्ही ऍक्च्युअल आपण पाहताय हे लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी इंडोर गेम्स आपण बघू शकता. आणि इकडे मी पूल सुद्धा खेळतोय. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि शॉट आमचा फेल गेलेला आहे, हरकत नाहीये, तरी पण आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. रिटेक नाही घ्यायचा आहे, एंड टू एंड बघूया आपण. हा इंडोर गेम्स आहे. याच्या वरच्या फ्लोअरला जिम मिळणार आहे तुम्हाला आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याआधी मी अंजली मॅडमला रिक्वेस्ट करेल की अनेक जे बिल्डर्स आहेत ना ते लोक घर दाखवायला येतात तेव्हा कोणता पेंट लागणार आहे, कोणता लादा लागणार दाखवत नाही. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पेंटिंग पासून तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी, लाद्या कोणत्या लागणार आहेत, त्याच्यानंतर तुमची पायपिंग कोणती असणार आहे, इलेक्ट्रिकल्स काय असणार आहेत. अंजली मॅडम जरा सांगा सर्वांना. एशियन पेंट्स असणार आहे. पेंट जो आपला असणार आहे एशियन पेंट्सचा नंबर 1 टाईल कंपनी कजारियाचा टाईल असणार आहे. इकडे जर तुम्ही बघणार ना तर इकडे तुम्हाला डोर जो मिळणार आहे तो गोदरेजचा मिळणार आहे. पॉलीकॅपचं वायरिंग कनेक्शन आहे. पॅनासॉनिक आपण जे बघतोय आपण इथे बोर्ड लागलेले आहेत. प्रिन्सची पाईप सेट फिटिंग आहे आणि आपलं जॅग्वार मोस्ट फेमस फिटिंग ज्याला आपण बोलतो आजकाल सगळीकडे बघायला मिळत आहे. एका फ्लोअरला फक्त 4 फ्लॅट आहेत, 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट. 3 बिल्डिंगची मिनी टाउनशिप आपल्याला मस्तपैकी फिरायला वगैरे इथे मिळणार आहे. आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट आपल्याला अंजली मॅडम दाखवणार आहेत इथे. तुम्हाला एकदम क्या बात आहे. कसा वाटला फ्लॅट? खूप सुंदर, एक नंबर. आपण फ्लॅट बघू शकता. हा आहे आपला एल शेप लिव्हिंग रूम. खूप सुंदर असा बनवलेला आहे. किचन जे बघणार आहात तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार आहे की किचन जे आहे ह्यूज किचन आहे. किचन जे आहेत आजकालचे खूप छोटी छोटी बनवलेले आहेत. येस, रेफ्रिजरेटर साठी सेपरेट जागा इकडे दिसते आपल्याला. त्याच्यानंतर वॉश बेसिन साठी सुद्धा यांनी लक्ष ठेवलेलं आहे. इथे हात धुवायला तुम्हाला वॉशरूम मध्ये जाण्याची जरूरत नाहीये. किड्स रूम बघू शकता तुम्ही, हा ज्याला आपण कॉमन बेडरूम सुद्धा म्हणतो. हा रूम मोठा आहे विशालचा अनडाऊटेडली. आणि तुम्हाला आणखीन खासियत याची अशी आहे ना की बदलापूर स्टेशन जे आहे ना ते वॉकेबल आहे हा इकडनं. आणि बँगॉन रोडवरती येते. आजूबाजूला मॅडम सगळे ब्रँड्स येतात. तुम्हाला नॅचरलची आईस्क्रीम खायची असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मास्टर बेडरूम, येस, मॅकडॉनल्ड्स वगैरे सर्व आजूबाजूला आहे. मॅडम तिकडे उभ्या आहेत बघा त्या साईडला. गोल माणूस फिरू शकतो आरामशीर. अटॅच्ड बाल्कनी पण आहे. येस, वॉर्डरॉप साठी सेपरेट स्पेस आहे इकडे आपण बघू शकता. आणि बाल्कनी पाहणं गरजेचं आहे. तिथून दाखवलं तरी चालेल झूम करून. 4 फीटची बाल्कनी आहे. इनविजिबल ग्रिल लावलेली आहे. विशाल साहेब मला पोझिशन कधी मिळेल? पोझिशन तुम्हाला या वर्षीच मिळेल. आणि त्याच्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन जर पाहताय त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन माणूस का फ्लॅट घेतो? कारण की त्याला चॉईस मिळते. बरोबर आहे. तर बदलापूरमध्ये आपण घर पाहताय कात्रप मध्ये स्टँड अलोन मध्ये, नो डाऊट की बघा आपण सर्वांनाच ऑप्शन देतो विकायला. सगळंच विकलं गेलं पाहिजे त्या चांगल्या गोष्टी आहेत. हा पार्ट आहे सर. ज्यांना अम्युनिटीज जे पाहतायत ना खास करून की बाबा मला ना 3 बिल्डिंग मध्ये राहायचंय, माझ्या लहान मुलांना खेळायला थोडीशी जागा पाहिजे, घरी माझे जर बाबा आहेत तर त्यांना फिरायला थोडंसं वॉक करायला इंटरनल स्पेस पाहिजे आहे, मार्केट बाजूला पाहिजे आहे. आणि आजची सगळ्यातली महागडीची गोष्ट आहे, गेस कर. तू नाही गेस करू शकत कारण की पेट्रोल पंप जो आहे तो आपल्या वर शेजारी आहे. आता पेट्रोल बघतो आपण, मोठ्या मोठ्या लाईन्स वगैरे लागतात. ठीक आहे, तरी पण तुम्हाला जर प्रोजेक्ट हा आवडला असेल आणि कात्रपला जर तुम्ही घर बघत असाल आणि आतापर्यंत युट्यूबला आम्हाला सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका. थँक्यू.